नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत देवपूजा केलेल्या पाण्याचा तांब्या हा केवळ पाण्याचा संचय नसून पूजेचा मंत्र आणि सकारात्मक ऊर्जेच्या भारीत झालेली एक दैवी शक्ती असते. शास्त्र आणि वास्तुनियमानुसार या पाण्याचे अत्यंत 15 प्रभावी व सोपे उपाय. घरात प्रोक्षण. पूजा संपल्यानंतर डाव्या हातात तांब्या धरून उजव्या हाताच्या अनामिका बोटाने हे पाणी घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 2. मुख्य दरवाजावर शिंपडणे. रोज सकाळी उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाजाच्या चौकटीवर हे पाणी शिंपडल्याने अलक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत. 2. वास्तुदोष निवारण. घरातील जो कोपरा नेहमी अंधार किंवा वास्तुनियमानुसार दोषयुक्त वाटतो तिथे हे पाणी रोज शिंपडावे. त्यामुळे तिथली नकारात्मकता कमी होते. 4. कलहारावर तोडगा. ज्या घरात सतत विनाकारण भांडणे किंवा क्लेश होत असतात तिथे देवाचे नाव घेत हे पाणी शिंपडल्याने शांतता निर्माण होते. 5. पैशाच्या कपाटावर किंवा लॉकरवर. घरातील तिजोरी किंवा पैशाच्या कपाटावर हे पाणी हलकेसे शिंपडल्याने पैशाची नाहक उधळपट्टी थांबते आणि बरकत राहते. 6. तुळशीला अर्पण करणे. उरलेले पाणी नेहमी तुळशीच्या वृंदावनात अर्पण करावे. यामुळे तुळशीचे रोप प्रसन्न राहते आणि घरात सुख येते. 7. पवित्र वृक्षांना घालणे. हे पाणी पिंपळ, औदुंबर किंवा वडाच्या झाडाच्या मुळाशी घातल्याने कुंडलीतील विविध ग्रहदोष किंवा पितृदोष शांत होण्यास मदत होते. 7. काटेरी झाडांना टाळणे. हे पाणी विसरूनही कोरफड किंवा कंटट्स यासारख्या काटेरी आणि कडू झाडांमध्ये ओतू नये. 9. पाय न पडणाऱ्या जागी टाकणे. जर झाड उपलब्ध नसेल तर घरातील अशा स्वच्छ कोपऱ्यात किंवा मातीत पाणी टाकावे जिथे कोणाचेही पाय पडणार नाहीत. 10. पवित्र तीर्थ प्राशन. जर पाण्यात गंगाजल, तुळशीचे पान किंवा कापूर टाकला असेल तर घरातील सर्वांनी हे तीर्थ म्हणून घ्यावे. यामुळे मन शुद्ध होते. 11. नकारात्मक विचारांवर उपाय. रात्री झोपताना अस्वस्थ वाटत असेल किंवा वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपण्यापूर्वी बेडवर आणि खोलीत हे पाणी शिंपडावे. 12. आजारी व्यक्तीसाठी. घरातील आजारी व्यक्तीच्या खोलीत किंवा त्याच्याभोवती हे पाणी शिंपडल्याने औषध लवकर लागू होते आणि नकारात्मक दूर होते. 13. लहान मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत. मुलाच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा खोलीत हे पाणी शिंपडल्याने तिथले वातावरण अभ्यासासाठी अनुकूल आणि एकाग्रता वाढवणारे बनते. 14. हात-पाय धुणे किंवा अंघोळीच्या पाण्यात. अत्यंत कठीण आजारपण असल्यास किंवा मानसिक थकवा असल्यास अंघोळीच्या पाण्यात हे थोडे पाणी मिसळून स्नान करावे. मात्र हे पाणी थेट गटारात जाऊ नये याची काळजी घ्यावी. 15. दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी. आपल्या दुकान, ऑफिस आणि कारखान्याच्या मुख्य गेटवर आणि गल्ल्यावर हे पाणी शिंपडावे. यामुळे ग्राहकांची ये-जा वाढते आणि व्यवसायात वृद्धी होते.